काल मध्यरात्री महादेव जानकर यांची गाडी अडवत त्या गाडीची तपासणी केली, काही कागदपत्र फाडले असा आरोप महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या कार्यकर्त्यांवर केला आहे। त्या अनुषंगाने काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमकी काय सत्यता आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव आहेत। साहेब, काय नेमकं घडलं होतं? त्यांनी असा आरोप केला की तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली, गाडीतील कागदपत्रांची तोडफोड केलेली त्यांनी। माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली नाही आणि कुठल्याही कागदपत्र फाडले नाहीत। हेतुपुरस्सर हे पोलीस प्रशासन माझ्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचं काम करते की माझ्या निवडणुकीमध्ये माझे कार्यकर्ते रस्त्यावर सक्रिय राहू नयेत, प्रभागामध्ये सक्रिय राहू नयेत, म्हणून त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं हे षडयंत्र या सरकारनं रचलंय। या ठिकाणी या निमित्तानं सांगतो, बघा, आता माझ्या कार्यकर्त्यांना नोटिसा देणं, 110च्या कारवाया करायसाठी बोलवणं आणि त्यांच्या पक्षाचे गुन्हेगार आहेत, 302 सारखे त्यांच्यावर गुन्हे आहेत, त्यांना कोणाला बोलवत नाही, त्यांना नोटीस देत नाही, त्यांना मोबाईल आहे सगळ्या गोष्टीची। ते उजागर पैसे घेऊन फिरतायत वार्डामध्ये वाटत, त्यांना कोणी रोकत नाही। पोलीस त्याच्याकडे बघायची भूमिका घेते। रात्री 1:30 वाजता 2-2 वाजता ह्या राज्याचे गृहमंत्री पोलीस स्टेशन SP ला फोन करून सांगतात की कारवाया करा। ही लोकशाहीची चेष्टा आहे, क्रूर चेष्टा आहे। ह्या ठिकाणी निपक्षपातीपणाने ह्या निवडणुका व्हाव्यात असं निवडणूक आयोग म्हणते, पण ह्या ठिकाणी हे सगळं निवडणूक आयोग ह्या सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेलं आहे। हे उजागर या ठिकाणी या निमित्तानं दिसते। नेमकं काय घडलं होतं रात्रीच्याला? ह्यांची गाडी तिथे गेली, तुमचे कार्यकर्ते तिथे गेले होते, मग काय नेमकं रात्रीच्याला एवढा उशिरा काय सुरू होतं? माझे कार्यकर्ते कोणीही गेलेले नव्हते। आता मला माहिती मिळालेल्याप्रमाणे ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं जानकर साहेबांनी गाडीची तक्रार, त्या गाडीमध्ये महादेव जानकरही नव्हते आणि त्या ठिकाणी कोणीच नव्हतं। मला मिळालेल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी ड्रायव्हर 1-2-3 वेळेस काहीतरी आमच्या मुलांच्या समोरून गाडी घेऊन इकडून तिकडं फास्ट जात होता, एवढीच बघितलेली गोष्ट होती। बाकी माझ्या लोकांनी गाडी अडवली नाही। त्याच्या गाडीत त्याच्या ड्रायव्हरची नार्को टेस्ट करा, त्याला विचारा खरंच काय ते, तुला कोणी काय बोलले का, केले का, कोणी तुझ्याकडे आलतं का, काही संबंध नाही। ह्यांनी हेतुपुरस्सर माझ्या कार्यकर्त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे। मी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना ह्या निमित्तानं आपल्या माध्यमातून विज्ञप्ती करतो की ह्या लोकांच्यापासून सावध राहा। गावोगावी ह्यांनी पैशाचं थैमान घालण्याचा प्रयत्न केला आहे। ह्यांचे पैसे घेऊन आपण बाटण्यापेक्षा ह्यांचे पैसे न घेतल्याने बरे, आणि जिथं आले गावाला वाटायला आमच्या निदर्शनास आणून द्या, त्यांच्यावर कारवाई करायला आम्ही भाग पाडू। कोण पैसे वाटते असं तुम्ही म्हणतात? म्हणजे पैशाचा पाऊस पाडला जाते, थैमान घातलं, कोण नेमकं पैसे वाटतं? कोण वाटणार आहे आता दुसरा? माझा प्रतिस्पर्धी उमेदवारच वाटते त्यांच्या पैसे। कोण वाटते तर आता उजागर वाटते, पुन्हा लपून नाही छपून नाही। आणि मग आमच्या लोकांनी त्यांना रोखटोक करू नये किंवा आमच्या रोडने लोकांना दिसू नये, त्यांना मुक्तपणाने सगळा संचार करू द्यावा म्हणून हे खोट्या कारवाया करण्याचं काम चालू आहे। माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली नाही। पोलीस प्रशासनाने ही कारवाई केलेली खोट्या प्रकारची आहे, ही वस्तुस्थिती आहे। रात्री 1 वाजता ह्या गाड्या कुठं जात होत्या? मग काय म्हणतात रात्री कुठं जात होते, काय करते, इथं काय करत होते? माझं पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे, काल दिनांक 24/4/2024 सायंकाळी 6 वाजता प्रचार संपल्यानंतर ह्या परभणीमध्ये गाड्या यायचं कारण काय? उमेदवाराची आली असती तर मी समजू शकलो असतो। 50-50 लोक एका मागे एक, इथं बसणं तिथं बसणं, ह्या घोळके करणं, हे कशासाठी? ही आचारसंहिता आहे का? ही आचारसंहितेचं उल्लंघन आहे। ह्याच्याकडे काही कलेक्टर बघत नाही, SP बघत नाही, काय करतात हे लोक? हे सरकारचे मिंदे झालेत का? ह्या ठिकाणी मला या निमित्तानं म्हणायचं आहे। नार्को टेस्टची आता मागणी केलेली आहे, तर काय नेमकं ह्याच्या मागं रहस्य आहे किंवा मग तुम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे का? कशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे? निवडणुकीमध्ये तर हे आरोप प्रत्यारोप होत असतात। आत्तापर्यंत त्यांनी टार्गेट मलाच केलंय प्रत्येक गोष्टीत। मग तुम्ही पुरावा द्या ना बाबा एखाद्या गोष्टीचा। मी राजकारणाचा त्याग करून टाकीन, फक्त पुरावा द्या। 10% तरी सत्यता असलेला पुरावा द्या, 90% सोडून द्या फक्त। आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्याशी घडते, कारण मला बदनाम करायला, मी काही केलं म्हणायला माझ्यावर काही संस्थानिक नाही, मी कुठला उद्योगपती नाही, पण मी काही कोणाचा भ्रष्टाचार केला नाही, कोणाची दापास घेऊन नाही। मला घ्यायचीच असते तर मला खूप ऑफर होते, मी पक्ष सोडून गेलो असतो, पण मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो। आणि माझी जी प्रतिमा समाजामध्ये आहे ते डागळण्याचा प्रयत्न हे ठिकाणी विरोधक करतायत। त्यांना मतं मागायला दुसरा चान्सच नाही। आणि बाहेरचं पार्सल इथं येऊन मतं मागते, लोकांच्या मनामध्ये सुद्धा असंतोष आहे ना, व्हायला मतदान देण्यापेक्षा आमचं काही का असणं, शेवटी गदाल का असणं पण आपलं आहे, अशी भूमिका सामान्य मतदारांनी ठरवलेली आहे। आणि येणाऱ्या उद्याच्या 26 तारखेला लोकशाहीतलं पवित्र दान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपलं मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून लोक या ठिकाणी निवडून देतील, असा मला या ठिकाणी आत्मविश्वास। वैचारिक निवडणूक लढवावी, अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी करू नये असं सुद्धा महादेव जानकर यांनी म्हटलं।
आता कोण वैचारिक करेल आणि कोण दादागिरी करेल उजागर दिसायले. काही काही गावामध्ये माझ्या लोकांना काय भाषेत बोलायला लागलेत हे तुम्हाला बघितल्यावर सांगा. साडेगाव म्हणून गाव आहे, त्या साडेगावामध्ये त्यांच्या विपक्षाचे त्यांच्या विचाराचे लोक खालच्या ढखाळ पातळीला जाऊन माझ्या लोकांना दमदाटी करत आहेत. ही शोकांतिका आहे. पण अशा गोष्टी व्हायला नको. मी निवडणुका लढलो अनेक, प्रत्येक निवडणुकीत मला सगळ्या समाजानं साथ दिली. मी सगळ्या समाजाचा प्रति आदर व्यक्त करतो. पण ह्या निवडची निवडणूक ही फक्त जातीवर आणि जातीवर चालली आहे आणि ह्यामध्ये महादेव जानकर साहेब आणि त्यांचे सगळ्या समर्थक एक जहिरीला प्रचार करून या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक गावागावामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनानं सज्ज राहावं आणि अशा अपप्रवृत्तीनं वेळीच आळा घातला नाही तर मोठा उद्रेक होऊ शकतो हे लक्षात ठेवावं. तर यामध्ये खासदार संजय जाधव यांनी सांगितलं की माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवलेली नाही. पैशाचं थैमान एकीकडे घालणं सुरू आहे आणि यावर निवडणूक आयोग असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा ऑब्झर्व्हर असतील यांनी नियंत्रण ठेवावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.